कडे जाणार आहोत आणि 2025 या वर्षाचा हा पहिला रविवार आमच्या जीवनामध्ये प्रभूने जोडलेला असताना आम्ही अशा विषयाला ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत की संपूर्ण वर्षभरासाठी आजचा हा निश्चय असणार आहे. आजचं आमच्यासाठी प्रियांनो आम्ही ही गोष्ट स्वीकारणार आहोत, ही गोष्ट आम्ही निश्चित करणार आहोत की जो विषय आहे प्रभू बरोबर चालण्याचा निश्चय. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराबरोबर चालण्याचा निश्चय. आतापर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे निश्चय केले असतील, अनेक प्रकारच्या योजना संकल्प आम्ही आमच्या जीवनामध्ये केले असतील, परंतु आज आम्ही आजच्या या वर्षाच्या पहिल्या रविवारी आम्ही एकत्रित आलेलो असताना आम्ही निश्चय करणार आहोत की आम्ही परमेश्वराबरोबर चालणार आहोत. हालेलुया, हालेलुया. सो ज्या वेळामध्ये आम्ही आमच्या या जगिक जीवनामध्ये जगत असताना आम्हाला आमच्या बरोबर कोणी जर साथ असेल, सोबत असेल, तर आमचा प्रवास हा सुखरूप होऊ शकतो. जसं प्रियांनो, आम्हाला जर कुठे प्रवासाला जायचं असेल तर आम्हाला वाटतं की आपल्या बरोबर जर कोणी असेल आम्ही बोर होणार नाही, आमचा प्रवास हा सुखरूप होईल, शांततेचा होईल, आनंदाचा होईल. तो प्रवास आम्हाला कसा परिपूर्ण झाला आम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही. परंतु प्रियांनो, आम्हाला साहित्याची किंवा आमच्या बरोबर कोणीतरी असण्याची आवश्यकता आमच्या प्रवासामध्ये आम्हाला वाटते. परंतु या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना आमच्या परमेश्वराबरोबर जर आम्ही चाललो तर आमचा हा जगिक प्रवास परमेश्वर नक्की सुखकर करेल. सो आम्ही वचनाकडे जाऊया. जे वचन आहे जुन्या करारामध्ये मिखाचं पुस्तक अध्याय 4 आणि वचन 5 आम्ही वाचणार आहोत. मिखा चॅप्टर 4 वर्स 5. मी विनंती करेल की आपण प्रत्येक जण आपलं बायबल काढून हे वचन तुम्ही वाचा. ज्या ज्या वेळामध्ये वचन सांगितलं जातं त्या त्या वेळामध्ये हे वचन तुम्ही वाचा, कारण वचनाच्या द्वारे प्रभू तुमच्याशी बोलेल. तुम्ही ऐकाल तितकं ही गोष्ट पुरे नाहीये, परंतु ऐकत असताना तुम्ही वचन ज्या वेळामध्ये तुम्ही वाचाल तो एक शब्द तुमच्या अंतःकरणाला भिडेल आणि प्रभू तुमचं जीवन परिवर्तित केल्याशिवाय राहणार नाही. सो मिखा 4 आणि वचन 5 आम्ही वाचूयात. मिखा चॅप्टर 4 वर्स 5. सर्व राष्ट्रे आपापल्या देवतांच्या नावाने चालत आहेत, पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदा सर्व काळ चालू. बोल यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. या ठिकाणामध्ये प्रियांनो परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदा सर्व काळ चालू. माझ्या बरोबर हे वचन तुम्ही म्हणा, आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदा सर्व काळ चालू, सदा सर्व काळ चालू, सदा सर्व काळ चालू. आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा की मी माझ्या परमेश्वराच्या नावाने सदा सर्व काळ चालेल. हालेलुया. सो त्या व्यक्तीला आता तुम्ही सांगितलंय. हालेलुया. म्हणजे हा करार तुम्ही परमेश्वराबरोबर करताय आणि त्या व्यक्तीला तुम्ही निश्चित करत आहात, त्या व्यक्तीला तुम्ही प्रॉमिस करत आहात का मी माझ्या परमेश्वराबरोबर चालणार आहे. हालेलुया. आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे विचार केले असतील, अनेक प्रकारच्या योजना तुम्ही केल्या असतील, परंतु आज जो संकल्प, आज जो तुम्ही निश्चय करत आहात, हा निश्चय परमेश्वराबरोबर चालण्यासाठी तुम्ही केलेला आहात. हालेलुया. आतापर्यंत तुम्ही परमेश्वराबरोबर चालण्याची तुम्ही योजना केली नसेल, निश्चय केला नसेल, परंतु आज तुम्ही निश्चय करताय की सदा सर्व काळ, येथून पुढे सदा सर्व काळ मी परमेश्वराबरोबर, परमेश्वराच्या नावाने मी चालणार आहे. हालेलुया, हालेलुया. सो या नवीन वर्षासाठी हा नवीन संकल्प आम्ही आमच्या जीवनामध्ये करूया की आम्हाला परमेश्वराबरोबर चालायचंय. हालेलुया. सो अनेक जण कोणीतरी काहीतरी सांगितलं त्यानुसार चालतात, कोणी कोणाच्या विचाराने चालतो, कोणी कोणाच्या मताने चालतो, कोणी कोणाच्या वृत्तीने, स्वभावाने चालतो. परंतु जो व्यक्ती परमेश्वराबरोबर चालतो, जो व्यक्ती परमेश्वराच्या नावाने चालतो, तो व्यक्ती कदापि लज्जित आणि फज्जित होणार नाही. हे वर्ष परमेश्वराने तुमच्यासाठी हर्षाचं वर्ष दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. दिस इयर फॉर युअर जॉयफुल.
हालेलुया. फॉर युअर जॉय. तुम्हाला परमेश्वराने हर्षाचं वर्ष दिलेलं आहे आणि हे हर्षाचं वर्ष दिलेलं असताना प्रियांनो, आज हा मला निश्चय करायचा आहे की मला परमेश्वराबरोबर चालायचं आहे. हालेलुया. जग कुठेही चालत असेल, आपला परिवार कुठेही चालत असेल, आपले स्वप्न कुठेही चालत असेल, परंतु आज आम्हाला निश्चय करायचा आहे की आम्हाला परमेश्वराबरोबर चालायचं आहे. आम्ही तयार आहोत का? आम्ही तयार आहोत का? आम्ही तयार आहोत का? सो आम्ही प्रत्येक जण परमेश्वराबरोबर चालणार आहोत. सो आम्ही पाहूया की परमेश्वराबरोबर चालण्याची काही प्रमुख कारणे आहेत. ही कारणे जर आम्हाला लक्षात आली तर आम्ही परमेश्वराबरोबर नक्की चालू. हालेलुया. परमेश्वराचा मार्गच आम्ही धरू. परमेश्वरा व्यतिरिक्त आम्ही इकडे तिकडे जाणार नाही. वाचूयात एक वचन आम्ही वाचणार आहोत. अनुवाद याचा अध्याय 5 आणि वचन 33. डिटरॉनॉमी चॅप्टर 5 वर्स 33. अनुवाद याचा अध्याय 5 आणि वचन 33 आम्ही वाचणार आहोत. ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाळ राहाल. हालेलुया. सो प्रियानो, या ठिकाणी परमेश्वर या गोष्टी इस्रायल लोकांना देत आहे आणि मोशे या गोष्टी इस्रायल लोकांना सांगत आहे. ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला. ही आज्ञा आहे की आम्ही परमेश्वराच्या मार्गाने प्रभू बरोबर आम्ही चालावं. ही गोष्ट ऑप्शनल नाहीये. केली तर नाही केली तर चालेल, ठीक आहे, इट्स ओके, असं नाहीये. ही काय आहे? काय आहे? काय आहे? काय म्हणलंय? आज्ञा आहे. आणि आज्ञा म्हणल्यानंतर ती गोष्ट पालन करणं गरजेची आहे. हालेलुया. म्हणजे आज्ञा पालन केल्याने आम्हाला काय मिळतात? आशीर्वाद मिळतात. आणि जर आम्ही आज्ञा पालन नाही केल्या तर काय मिळतात? राईट. म्हणजे सगळ्या गोष्टी कोणाच्या हातात आहे? आपल्या स्वतःच्या हातामध्ये. आम्हाला काय मिळवायचंय आणि काय नाही मिळवायचं हे सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट करत आहे, ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला. असं म्हणलंय, त्याच मार्गाने. म्हणजे आणखी काही वेगळा मार्ग नक्कीच आहे. राईट. हालेलुया. हालेलुया. आम्ही कोणाच्या मार्गाने चालतो ही गोष्ट आम्हाला समजणं फार गरजेची आहे. कधी कधी पियानो आपल्या बरोबर असणाऱ्या विश्वासणाऱ्यांचं आम्ही ऐकतो आणि त्या मार्गाने आम्ही चालतो. हालेलुया. कदाचित तो व्यक्ती पियानो त्याच्या मनचं सांगत असेल, म्हणून आम्हाला प्रभूच्या वचनाच्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. जरा जोरदार वाजूयात. हालेलुया. ही एक पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की आम्ही सैतानाच्या रुंद मार्गाने कधी कधी आम्ही चालतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की जो परमेश्वराकडे प्रभूकडे जाणारा जो मार्ग आहे तो मार्ग, स्वर्गाकडे जाणारा जो मार्ग आहे तो कसा आहे? अरुंद आहे, संकुचित आहे. आणि हा मार्ग सापडणारा, हा दरवाजा सापडणारे फार कमी आहेत. हालेलुया. हा मार्ग सापडणारे फार कमी लोक आहेत आणि या मार्गाने जाणारे फार कमी लोक आहेत. परंतु प्रभूची इच्छा काय आहे की आम्ही परमेश्वराच्या मार्गानेच, त्याच मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. काय म्हणलंय? जिवंत राहाल. जिवंत राहण्यासाठी प्रियांनो परमेश्वराच्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. नाहीतर काय होईल? जर त्याच्या मार्गाने जर नाही चाललो तर तो व्यक्ती जिवंत नाही राहणार, तो मरेल. ते मरण कोणतं माहिती आहे? सार्वकालिक मरणाबद्दल ते सांगितलेलं आहे आणि सार्वकालिक जीवनाबद्दल ते सांगितलेलं आहे. जगामध्ये आम्ही वावरत असताना प्रियांनो आम्हाला जीवन जगायचंच आहे, परंतु या जीवनामध्ये जगत असताना परमेश्वराच्या मार्गाने आम्हाला चालायचंय. आणि ही पुढे काय सांगितलं की तुमचे कल्याण होईल. आता ही गोष्ट तर सर्वांना आवडते. हालेलुया. 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 कल्याण प्रत्येकांना आवडतं की कल्याणच व्हावं. प्रत्येकांची अपेक्षा हीच आहे. कोणालाच वाटत नाही की माझं वाईट व्हावं. कोणालाच वाटत नाही. वाईट जगणाऱ्याला सुद्धा वाटत नाही की त्याचं वाईट व्हावं. पाप करणाऱ्याला सुद्धा वाटत नाही की तो त्याचं वाईट व्हावं. त्याला सुद्धा वाटतं की चांगलंच व्हावं.
हालेलुया, हालेलुया. जर प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला ही गोष्ट स्पष्ट करत आहे की आम्ही त्याच्या मार्गानेच चालावं, त्याच्या दाखवलेल्या मार्गानेच आम्ही चालावं, म्हणजे आम्ही जिवंत राहू, आमचं कल्याण होईल आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार त्यात तुम्ही चिरकाल राहाल. आता आम्हाला कोणत्या देशामध्ये जायचंय की ज्या देशामध्ये आम्ही चिरकाल राहू? सियोन देश, नवीन यरूशलेम, की ज्या ठिकाणामध्ये आम्ही कायम चिरकाल राहणार आहोत. त्यासाठी आम्हाला परमेश्वराने दाखवलेल्या मार्गानेच चालायचं आहे. दुसरा तिसरा मार्ग शोधू नका. हालेलुया, हालेलुया. भटकंती करणारे बरेचसे मार्ग आपल्या जीवनामध्ये भेटतील आणि भटकंती करून देणारे अनेक लोक सुद्धा आपल्याला भेटतील. हालेलुया. म्हणून अशा भटकंती करून देणाऱ्या संगतीची संगत आम्ही मुळीच करू नये. भटकंती करून देणाऱ्या विचारांची संगती सुद्धा आमच्या जीवनामध्ये होता कामा नये. म्हणून आम्ही स्वतःला फार जपणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. आमची संगत, आमची सोबत, आमचा मार्ग आम्हाला समजणं गरजेचं आहे की ज्या मार्गाने आम्ही चाललं पाहिजे तो मार्ग केवळ आणि केवळ त्या परमेश्वराचा आहे. परमेश्वराने दाखवलेला मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याकडे आल्या वाचून पित्याकडे कोणी जात नाही. पित्याकडे जाण्यासाठी आम्हाला येशू मार्ग धरवणं गरजेचं आहे. येशू मार्गानेच आम्हाला जावं लागेल, तरच आम्ही पित्यापर्यंत आम्ही जाऊ. नसता प्रियांनो तो मार्ग भटकल्याशिवाय राहणार नाही. थोडंसं निरीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. झाला असेल तर मला कारण जो विषय आहे फार महत्वपूर्ण विषय. हालेलुया. सो आमची भटकंती जर होत असेल तर प्रियांनो आम्ही भ्रमित केल्या जातोय. वैचारिकरित्या, मानसिकरित्या, आत्मिकरित्या अशा प्रत्येक गोष्टी आम्ही पारखणं गरजेचं आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सुद्धा आम्हाला सांगता की प्रत्येक गोष्ट जी आम्ही ऐकतोय प्रियांनो ती गोष्ट पारखणं गरजेचं आहे. जी गोष्ट आम्ही वाचतो, जी गोष्ट आम्ही ऐकतो प्रियांनो, त्या प्रत्येक गोष्टी पारखणं गरजेच्या आहेत की या गोष्टी सत्य आहेत की नाही. नसता प्रियांनो त्या गोष्टी कदाचित आमच्यासाठी घातक ठरतील आणि आमचा आत्मिकरित्या नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आत्मिकरित्या भटकल्याशिवाय राहणार नाही आणि भटकंती आम्हाला नरकाकडे घेऊन जाईल. परंतु येशूचा मार्ग, प्रभूने दिलेला मार्ग हा मला पित्याकडे घेऊन जाईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्हाला कोणत्या मार्गाने चालायचंय? वचन सांगतं की ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला आज्ञा केली आहे त्याच मार्गाने तुम्ही चाला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल. आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाल राहाल. सो अनेक गोष्टी या वचनामध्ये दिल्या आहेत. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या आपल्या आत्मिक जीवनासाठी, आपल्या कौटुंबिक जीवनासाठी, आपल्या वैयक्तिक जीवनासाठी प्रियांनो नमूद केलेल्या आहे की त्या गोष्टी आम्हाला आज जर लक्षात येतील तर आमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्या स्वर्गीय जीवनामध्ये जो देश आम्हाला मिळणार आहे त्यामध्ये आम्ही चिरकाल राहणार आहोत. या गोष्टी आज आम्हाला आत्मसात करायच्या की आम्हाला निश्चय करायचा आहे की मला आजपासून परमेश्वराबरोबर त्याच्या दाखवलेल्या मार्गांमध्ये आम्हाला चिरकाल चालायचंय. चिरकाल कायम आम्हाला त्याच्या बरोबरच चालायचंय, सदा सर्व काळ त्याच्या बरोबर चालायचंय. आज हा निश्चय जर झाला नाही तर प्रियांनो आम्ही निश्चय करण्याचा वेळ आम्हाला मिळणार नाहीये. एक देवाचे सेवक या स्वरूपाने आमचं बोलणं चालू असताना एक गोष्ट ते सहज बोलून गेले आणि ती गोष्ट मला फार आवडली. अनेक लोकांना असं वाटतं की ज्या वेळामध्ये प्रभू येईल त्या वेळामध्ये आम्ही पश्चाताप करू. परंतु पश्चाताप करण्याची जी वेळ आहे किंवा पश्चाताप करण्याची जी मानसिकता आहे, पश्चाताप करण्याची प्रियांनो परमेश्वराने दिलेली जी संधी आहे ती आत्ता आहे. कारण आत्ता कृपेचा काळ आहे आणि हा कृपेचा काळ, ही कृपेची प्रियांनो गोष्ट आमच्यापासून काढून घेतली जाणार आहे. त्या वेळामध्ये लोकांना वाटणार सुद्धा नाही की ते चुकीचे वागतायत,
चुकीचं जगतायत, पापामध्ये जगताय, या गोष्टीची प्रियानो त्यांना जाणीव सुद्धा होणार नाही. आणि त्या वेळामध्ये प्रभूचं येणं होईल, त्या वेळामध्ये प्रियानो संधी असणार नाही. म्हणून आत्ताच वेळ आहे की आम्ही प्रभूकडे आम्ही निश्चय करण्याचा, आम्ही ठरवण्याचा की मला परमेश्वराबरोबर चालायचंय, मला प्रभूने दाखवलेल्या मार्गावरती आम्हाला चालायचंय. आणि त्या मार्गावरती जर आम्ही चालू तर आमचा मार्ग भटकणार नाहीये. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो पहिली गोष्ट आम्ही जाणून घेऊया की आम्हाला परमेश्वराबरोबर चालण्याची जी प्रमुख कारण आहेत, ती प्रमुख कारणापैकी पहिलं कारण आहे. हे 4 कारण आज आम्ही पाहणार आहोत. ही 4 कारण जर तुम्हाला लक्षात आले तर तुम्ही परमेश्वराबरोबर चालण्याचं तुम्ही सोडणार नाही. प्रत्येकांना गरज आहे, या 4 कारणाची गरज प्रत्येक व्यक्तीला आहे. पहिलं कारण, प्रभू बरोबर परमेश्वराबरोबर चालण्याने सर्व गोष्टी आमच्यासाठी शक्य होतात. हे पहिलं कारण आहे. हालेलुया. आता मला सांगा, अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत की ज्या गोष्टी आपल्यासाठी अशक्य आहेत. अनेक गोष्टी आहेत. काय काय अशक्य आहेत आपल्यासाठी सांगा, काय काय गोष्टी अशक्य आहेत? बऱ्याच गोष्टी आहेत. आता आठवतही नाहीये कुठल्या कुठल्या गोष्टी अशक्य आहेत. अचानक विचारलं, बरोबर ना? थोडा वेळ दिला असता तर बऱ्याचशा गोष्टी सांगता आल्या असत्या. बऱ्याच गोष्टी अशक्य आपल्या जीवनामध्ये आहेत. आम्ही पाहणार आहोत की ज्या वेळामध्ये या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना प्रियानो, हे जीवन आमच्यासाठी सोपं नाहीये. परमेश्वराने सुद्धा असं म्हणलेलं नाही की मी तुमच्या बरोबर असताना तुमचं जीवन सोपं होईल, असं नाहीये. परंतु ज्या गोष्टी तुमच्यासाठी अशक्य आहेत त्या गोष्टी मी तुमच्यासाठी शक्य करून देईल. म्हणून प्रियानो, आम्ही ज्या वेळामध्ये परमेश्वराबरोबर चालतो, कठीण स्थितीमधून आम्ही जातो प्रियानो, त्या प्रत्येक स्थितीमध्ये या जगामध्ये त्याने आम्हाला यासाठी ठेवलेला आहे की आम्ही प्रभूचा प्रकाश, प्रभूची सुवार्ता आम्ही प्रत्येकांना सांगावी. आमच्या जीवनाचा उद्देश आम्हाला लक्षात येणं फार गरजेचं आहे. त्याने आम्हाला निवडले, त्याने आम्हाला या जगातून वेगळं केलं आहे. किती जण विश्वास करता या गोष्टीवरती? आम्ही स्वतःचे नाहीये, आम्ही या जगाचे नाहीये. जर ही गोष्ट आम्हाला लक्षात आली, ही गोष्ट जर आम्हाला समजली, तर तो व्यक्ती कधीही जगिक विचाराने, जगिक संगतीने, जगिक वृत्तीने तो व्यक्ती कदापि चालत नाही, तर तो व्यक्ती केवळ प्रभूच्या मार्गाने चालतो. सो आम्ही पाहतो की प्रभूने असं म्हणलेलं नाही की मी तुमच्या बरोबर आहे म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होतील, असं नाही. आपल्या जीवनामध्ये अनेक असे कठीण प्रसंग येतात, अनेक कठीण गोष्टी आपल्या जीवनामध्ये उद्भवतात की आम्हाला वाटतं की आता ही गोष्ट असह्य आहे, आपण ही गोष्ट करू शकत नाही. कामाबद्दल असेल, नोकरीबद्दल असेल, कौटुंबिक जीवनाबद्दल असेल, निर्णयाबद्दल असेल, अनेक गोष्टी येतात की आम्हाला त्या गोष्टी जमत नाही, आम्ही त्या गोष्टी करू शकत नाही. परंतु प्रियानो, परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टी नक्की सांगतं की ज्या वेळामध्ये आमचा प्रभू आमच्या बरोबर येतो, जी गोष्ट आमच्यासाठी अशक्य होती प्रियानो, ती गोष्ट आमच्यासाठी नक्की शक्य तो बनवतो. हालेलुया. म्हणून आमच्यासाठी त्या गोष्टी नक्की तो परमेश्वर शक्य करतो, नक्की तो शक्य करतो. होणार नाही अनेक जण म्हणतात, परंतु ती गोष्ट घडल्यानंतर ते लोक आश्चर्य करतात, ही गोष्ट कशी घडली. हालेलुया. त्या बहिणीने साक्ष दिली की ज्या वेळामध्ये त्या सुरुवातीला आल्या, त्यांनी सांगितलं की जशी मी प्रार्थना भवन निर्माण निधी या संबंधीचा मी फॉर्म भरून दिला, मला तळमळ होती की मी एका स्क्वेअर फीट साठी मी माझ्या परिवाराकडनं एक रक्कम मी द्यावी. आणि या संबंधीने त्यांनी मला बऱ्याच वेळेस विनंती केली. मला वाटतं ब्रदर लखन सुद्धा ही गोष्ट त्यांनी ऐकली होती की त्यांनी सांगितलं की ब्रदर, मला ती रक्कम देण्यासाठी, मला ती एका स्क्वेअर फीट साठी मला देण्यासाठी मला फार तळमळ होतीये, परंतु ती गोष्ट जमत नाही, कारण मला आता सध्या कामही नाहीये आणि लेकरं सुद्धा मला देत नाही. त्यांनी प्रार्थना केली, मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी 2-3 टप्प्यामध्ये ती रक्कम त्यांनी दिली. आणि त्यांचा शेवटचा जो टप्पा आहे किंवा शेवटची जी त्यांना रक्कम द्यायची होती, त्या अगोदर परमेश्वराने त्यांना स्वतःचा प्लॉट दिला. हालेलुया. की त्यांचे जे नातेवाईक आहेत ते म्हणत होते की तुमचं काहीच होणार नाही, तुम्ही या जगामध्ये आलात आणि तुम्ही असेच मरणार आहात.
सो प्रियांनो, आज अनेक लोक त्यांच्याबद्दल आश्चर्यचकित आहेत, कारण परमेश्वर त्यांचा देव आहे. हालेलुया, हालेलुया. की जो व्यक्ती परमेश्वरावरती आपली भिस्त टाकतो, जो व्यक्ती परमेश्वराला आपला आश्रयस्थान करतो, परमेश्वर त्या व्यक्तीला कदापि लज्जित आणि फज्जित होऊ देत नाही. आणि म्हणून प्रियांनो, मी विश्वासाने तुम्हाला सांगतो की तुम्ही मनुष्यावरती भिस्त टाकत नाही, तर तुम्ही जिवंत देवावरती आपली भिस्त टाकलेली आहे. हालेलुया. आणि जो व्यक्ती परमेश्वराकडे आपली भिस्त टाकतो, प्रियांनो, परमेश्वर नक्की त्याच्या जीवनामध्ये अद्भुत काम केल्याशिवाय राहत नाही. एक वचन आम्ही वाचूया, मत्ते 19 आणि वचन 26 मध्ये. मॅथ्यू चॅप्टर 19 वर्स 26. मत्ते 19:26 वाचूयात प्लीज. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. हालेलुया. देवाला तर सर्व शक्य आहे. आम्ही सर्वजण म्हणूया, देवाला तर सर्व शक्य आहे. सो आता आठवूया की किती गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशक्य आहेत. या सगळ्या अशक्य गोष्टी देवाला तुम्ही सोपवा. त्या प्रत्येक गोष्टी प्रभू आजपासून तुमच्या जीवनामध्ये शक्य करण्यासाठी तो तुमच्या बरोबर आहे. परंतु यासाठी तुम्हाला प्रभू बरोबर त्याच्या वचनामध्ये तुम्हाला चालावं लागेल, परमेश्वराबरोबर चालावं लागेल. हालेलुया. तरच अशक्य गोष्टी तुमच्यासाठी शक्य होतील. किती मोठी गोष्ट असू द्या, प्रभू तुमच्यासाठी नक्की शक्य करेल. हालेलुया, हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूया, लेविया याचा अध्याय 26 आणि वचन 12 मध्ये. लेविटिकस चॅप्टर 26 वर्स 12. लेवियाचं पुस्तक अध्याय 26 आणि वचन 12. मी तुमच्यामध्ये वावरेल, मी तुमचा देव होईल व तुम्ही माझी प्रजा व्हाल. मी तुमच्यामध्ये वावरेन, मी तुमचा देव होईल व तुम्ही माझी प्रजा व्हाल. या ठिकाणामध्ये पियानो फार सुंदर ही गोष्ट नमूद केलेली आहे की मी तुमच्यामध्ये वावरेल. जर तुम्ही इंग्लिश बायबलमध्ये हे वचन जर तुम्ही वाचाल, तर असं म्हणलेलं आहे की मी तुमच्या बरोबर चालेल. हालेलुया. आमच्या बरोबर कोण चालेल? आमचा परमेश्वर. आणि जर आमचा परमेश्वर आमच्या बरोबर चालेल, तर आमच्यासाठी कुठली गोष्ट जी अशक्य आहे, ती प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी शक्य होईल. हालेलुया. तुमच्यासाठी कुठली गोष्ट अशक्य राहणार नाही, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर चालेल. तुम्ही एकटे नाही, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर चालेल. आतापर्यंत तुम्ही अनेकांच्या सहायतेची अपेक्षा केली, आतापर्यंत अनेकांच्या मदतीची तुम्ही अपेक्षा केली, अनेकांच्या तुम्ही तुमच्या बरोबर त्यांनी राहण्याची तुम्ही अपेक्षा केली, परंतु परमेश्वर तुमच्या बरोबर चालण्याची आज तुम्हाला प्रत्येकांना शाश्वती देत आहे की मी तुमच्या बरोबर चालेल. परत एकदा वचन वाचूया, लेविया 26:12. मी तुमच्यामध्ये वावरेल, मी तुमच्यामध्ये वावरेल, मी तुमचा देव होईल, मी तुमचा देव होईल तुम्ही माझी प्रजा व व्हाल. तुम्ही माझी प्रजा व्हाल. आम्ही परमेश्वराची प्रजा आहोत. जो व्यक्ती परमेश्वराबरोबर चालतो, ती प्रत्येक व्यक्ती परमेश्वराची प्रजा आहे. कोणाची प्रजा आहे? कोणाची प्रजा आहे? आम्ही म्हणूया, मी परमेश्वराची प्रजा आहे. मी परमेश्वराची प्रजा आहे. मी परमेश्वराची प्रजा आहे. जर आम्ही परमेश्वराची प्रजा आहोत, तर तो परमेश्वर आम्हाला कदापिही लज्जित फज्जित होऊ देणार नाही. आतापर्यंत तुम्ही जितके अपमानित झालात, परमेश्वर तुम्हाला प्रतिष्ठित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जितकी निंदा, जितका अपमान तुम्ही आतापर्यंत पचवला, याच्या दुप्पट परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देणार आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो ही पहिली गोष्ट आहे की परमेश्वराबरोबर चालण्याचं कारण, ही पहिलं कारण की परमेश्वराबरोबर चालण्याने सर्व गोष्टी आमच्यासाठी शक्य होतात. हे पहिलं कारण. दुसरी गोष्ट किंवा दुसरं कारण आम्ही पाहूया की ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वराबरोबर चालतो, यानं तो परमेश्वर आम्हाला सांत्वना देतो, तो परमेश्वर आम्हाला समाधान देतो, तो परमेश्वर आम्हाला दिलासा देतो. हालेलुया. या गोष्टींची आवश्यकता आज मला वाटतं बऱ्याच जणांना आहे. प्रत्येकांना या गोष्टीची गरज आहे की समाधान पाहिजे, सांत्वना पाहिजे किंवा दिलासा पाहिजे. ही गोष्ट कुठंच मिळत नाही, कुठं विकत मिळत नाही. किती रक्कम कुठल्या व्यक्तीकडे असू द्या, किती संपत्ती असू द्या, किती मोठं पद असू द्या, पियानो समाधान केवळ आणि केवळ माझ्या परमेश्वराकडे आहे. सांत्वना केवळ आणि केवळ परमेश्वराकडे आहे. म्हणून पियानो
आम्ही आपल्या जीवनामध्ये या जगामध्ये चालत असताना, जगत असताना आमचा परमेश्वर आमच्या बरोबर तो कायम आहे. ही गोष्ट आम्हाला कदापि विसरायची नाहीये. प्रत्येक स्थितीमध्ये आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे प्रियानो. कुठली स्थिती असू द्या, दुःखाची असेल, काळजीची असेल, ओझ्याची असेल, आजाराची असेल, कितीही दडपणाची स्थिती असेल, त्या प्रत्येक स्थितीमध्ये आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. कारण तो परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो, तो आमची प्रत्येकांची काळजी घेतो. हालेलुया. जगातली प्रीती, जगातलं प्रेम हे कदाचित प्रियांनो अपेक्षेने असेल, परंतु परमेश्वराचं प्रेम हे आगापे प्रेम आहे. आगापे प्रेम. तो परमेश्वर इतकं प्रेम आमच्यावरती करतो की त्या प्रेमा खातीर परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती त्याने अर्पिलं. इतकं प्रेम तो परमेश्वर आमच्यावरती करतो. हालेलुया, हालेलुया. ज्या प्रकारे अब्रामाने आपला एकुलता एक पुत्र त्या डोंगरावरती प्रियांनो परमेश्वरासाठी त्याने अर्पिला, अति प्रिय मुलगा की जो त्याच्या 100व्या वर्षी परमेश्वराने द्यावा त्याला दिला. प्रियांनो त्या स्वरूपाचा तो उदाहरण आम्हाला स्पष्ट होईल की परमेश्वर आमच्यावरती किती प्रेम करतो की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र, योहान 3:16 वचन आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश हो नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. सो परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती इतकं आहे की त्या प्रेमाची प्रियांनो लिमिट नाहीये, सीमा नाहीये. इतकं प्रेम परमेश्वर आज सुद्धा करतो. जगाच्या निर्मितीपासून परमेश्वर मनुष्यावरती प्रीती करतो, प्रेम करतोय. आणि हे प्रेम प्रियानो तो कदापि न संपणारं प्रेम आहे. हालेलुया. कधीही न संपणारं परमेश्वराचं प्रेम आहे आणि तो आमची काळजी सुद्धा घेतो. फक्त प्रेमच करत नाही तर तो काळजी सुद्धा घेतो. काळजी की आम्हाला काय काय पाहिजे त्या प्रत्येक गोष्टींची ती पूर्तता सुद्धा तो करतो. तो आमच्या जीवनातील चिंता दूर करतो, आमच्या जीवनातील काळजी तो दूर करतो, आमच्या जीवनातील सर्व ओझं तो दूर करतो. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. सो आमच्या जीवनामध्ये किती कष्ट आहेत, किती ओझ आहे, किती दडपण आहे, या प्रत्येक गोष्टी ओळखणारा, जाणणारा आणि त्यातून सोडवणारा आमचा जिवंत प्रभू आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रियांनो ज्या वेळामध्ये आम्ही प्रभू बरोबर चालतो, प्रियांनो त्या परमेश्वरा बरोबर आम्ही चालतो, तो आम्हाला सांत्वना देतो, तो आम्हाला समाधान देतो, तो आम्हाला दिलासा देतो. सो समाधान देणारा केवळ प्रभू आहे. एक वचन आम्ही वाचूया. स्तोत्र संहिता 23 आणि वचन 4. Psalm chapter 23 verse 4. स्तोत्र संहिता 23 आणि वचन 4 काय सांगत आहे? मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आखडी व तुझी काठी मला धीर देतात. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियांनो स्तोत्र करता दावीद राजा या ठिकाणामध्ये जी गोष्ट तो नमूद करतो की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. परमेश्वर तू माझ्या बरोबर आहेस. मी आज या जगामध्ये मृत्यू छायेतून मी जात असेल, अनेक कष्टातून जात असेल, अनेक चिंतातून जात असेल, अनेक ओझ्यातून मी जात असेल, अनेक प्रकारच्या आजारातून आम्ही जात असू, प्रियांनो आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तो परमेश्वर आम्हाला कदापि सोडत नाही, तो परमेश्वर आम्हाला कदापि त्यागत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. आणखी वचन आम्हाला सांगतं की तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. हालेलुया. सो ही आकडी आहे, ही काठी आहे की जी आम्हाला धीर देणारी आहे. ही आकडी काठी आमच्याकडे प्रत्येकांकडे पाहिजे प्रिया. या आकडी आणि काठीच्या द्वारे आम्हाला काय पाहिजे ना त्या प्रत्येक गोष्टी तो आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. सगळ्यांकडे आहे का? जरा दाखवा प्लीज, प्लीज दाखवा. बाकीच्यांच्या घरी आहे. ओके. ही आकडी काठी कायम बरोबर असू द्या. वाचा, मनन करा. या वचनाच्या द्वारे प्रभू नक्की तुम्हाला धीर देईल, नक्की तो तुम्हाला दिलासा देईल, नक्की तो तुम्हाला सांत्वना देईल. हालेलुया. सो प्रभूच्या वचनाच्या द्वारेच आम्हाला धीर मिळतो प्रियांनो. वचनाच्या द्वारेच आम्हाला समाधान मिळतं. कधी कधी प्रियांनो मी फार दुःखी होऊन जातो.
फार चिंतित होऊन जातो. परंतु एखादं वचन ज्या वेळामध्ये आम्ही ऐकतो, एखादं वचन आम्ही ज्या वेळामध्ये आम्ही वाचतो, आम्हाला सांत्वना मिळते, आम्हाला दिलासा मिळतो. म्हणून वचन आमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. सो ही दुसरी गोष्ट आम्ही पाहतो, परमेश्वराबरोबर चालल्याने तो आम्हाला सांत्वना देतो, तो आम्हाला समाधान देतो, तो आम्हाला दिलासा देतो. याची गरज प्रत्येकांना आहे की नाही? मग परमेश्वराबरोबर चाललं पाहिजे की नाही? हालेलुया. दोनच गोष्टी पाहिल्या. तिसरी गोष्ट पाहूया, ही तर फार महत्वाची आहे, की ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वराबरोबर चालतो, तो परमेश्वर आम्हाला मदत करतो, तो परमेश्वर आम्हाला सहायता करतो. हालेलुया. एक ओझं उचलायचंय तुम्हाला, समजा एक 50 किलोचं एक पोतं उचलायचं. जमेल का? जमेल का? एकटे तुम्ही उचलल्या जाईल का? ठीक आहे, कदाचित आपण तरुण आहात, उचलल्या जाईल, पण थोडासा त्रास होईल, बरोबर आहे. परंतु जर तेच पोतं 50 किलोचं पोतं जर आपल्याला एखाद्या व्यक्तीने, बलाढ्य व्यक्तीने जर सहायता केली उचलायला, तर एकदम हलकं वाटेल ना, काहीच वाटणार नाही. आपल्याला सहायता मिळाली, आपल्याला मदत मिळाली. सो प्रियानो, तुम्ही तुमच्या कामामध्ये असेल, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल, तुमच्या कुटुंबामध्ये असेल, तुमच्या नोकरीमध्ये असेल, तुमच्या व्यवसायामध्ये असेल, तो परमेश्वर इतक्या वेगवेगळ्या स्वरूपाची सहायता, इतक्या वेगवेगळ्या प्रकारची मदत तो परमेश्वर तुम्हाला करेल, ज्या वेळामध्ये तुम्ही परमेश्वराबरोबर चालाल. हालेलुया. हे जीवन जगणं इतकं सोपं नाहीये. हालेलुया. जीवन जगणं सोपं नाहीये, परंतु परमेश्वर ज्या वेळामध्ये आमच्या बरोबर असेल, यानो हे जीवन आमच्यासाठी अशक्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा तो प्रभू नक्की शक्य करेल. हालेलुया. म्हणून प्रियांनो, आम्ही कोणत्या स्थितीतून जात आहोत, यात प्रभू आमच्या प्रत्येकांचा सहाय्यक तो परमेश्वर ठरतो, बनतो. स्वामी, तो आम्हाला नेहमी मदत करण्यासाठी आम्ही त्या परमेश्वराकडे हाक मारू शकतो. इर्माया 33 आणि वचन 3 काय सांगतं आम्ही पाहूया. जेरमाया चॅप्टर 33 वर्स 3 वाचा. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. परत एकदा. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी मी तुला सांगेन. या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्ट करत आहे, तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला काय देईल? थोडं जोरात बोला. काय देईल परमेश्वर? काय देईल आम्हाला? किंवा हाक मारल्यानंतर. सो आम्ही परमेश्वराला हाक मारतो का? कधी आम्ही त्याला हाक मारू शकतो? आम्ही परमेश्वराला हाक कधी मारू शकतो? केव्हा मारू शकतो? परंतु असंच नाही की फक्त हाकच मारत बसायचं, बरं का, असंही नाहीये. जसं मोशे परमेश्वराकडे हाक मारत होता, परमेश्वराकडे तो मदतीची अपेक्षा करत होता, की परमेश्वरा आता या परिस्थितीमध्ये आता मी काय करू? परमेश्वराने काय म्हणलं? काय म्हणलं? इथंच प्रार्थना करत का बसलास रे बाबा? कधी कधी आम्ही विचार करतो ना, कधी कधी आम्ही फक्त प्रार्थना करत बसतो, कधी कधी आम्ही फक्त एकच गोष्ट रटाळ होऊन जाते, कधी कधी आम्ही फक्त रडतच राहतो, बरं का. आला भैया. आणि म्हणून जर आम्ही कायम रडतच राहिलो, कायम आम्ही फक्त एकच गोष्ट मागतोय, परमेश्वर असंच झालं, तसंच झालं, हेच झालं, तेच झालं. हालेलुया. एखादा व्यक्ती जर सातत्याने आम्हाला एकच गोष्ट सातत्याने सांगतो, आम्हाला काय वाटतं बरं? त्या व्यक्तीला भेटायला वाटतं का? भेटूशी वाटतं का? त्या व्यक्तीशी बोलावंशी वाटतं का? का बरं? अरे आला कॅसेट असं म्हणतो आम्ही ना. एकच गोष्ट आम्ही सातत्याने जर बोलतो, तर त्या व्यक्तीला भेटण्याची आमची इच्छा होत नाही, बरोबर आहे. विचार करा, तो परमेश्वर आहे, त्याला माहिती की आमची गरज काय आहे. आम्ही एकदा, दोनदा, तीनदा आम्ही त्याला सांगावं, इट्स ओके, परमेश्वराला माहिती आहे. परंतु आम्ही जे सकाळपासून सुरू होतो ना, आम्हाला झोप सुद्धा लागत नाही, रात्रीच्या वेळापर्यंत आम्ही तीच गोष्ट परमेश्वराला मांडतो. मग तो परमेश्वर, की जो परमेश्वर म्हणतो की तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल,
त्या परमेश्वराचे कान आमच्या प्रार्थनेकडे उघडे नाहीयेत का? आहे की नाही? नक्की आहे. आम्ही एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस परमेश्वराला सांगावं, त्याच्याकडे ती मांडली, ती गोष्ट अर्ज दिलाय आम्ही त्याला, विनंती त्याच्याकडे मांडली, तो योग्य वेळामध्ये त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. नक्की तो देईल, परंतु आम्ही सातत्याने तीच गोष्ट जर रटाळपणाने परमेश्वराकडे जर आम्ही मांडतो, तर कदाचित आम्ही त्या गोष्टीने जो आनंद परमेश्वराने आम्हाला दिलाय, जी शांती परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे, जे समाधान परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, त्या गोष्टी आम्ही मुकू. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एक शिकवण दिली, एक महत्वपूर्ण गोष्ट शिकवलेली आहे. उद्याची चिंता उद्याला पुरे आहे. आजचं दुःख आजसाठी पुरे आहे. उद्याची चिंता आम्ही करू नये, परंतु आम्हाला चिंता कशाची आहे? कशाची चिंता आहे? हा, हेच आहे ना, जास्त हेच आहे. आम्हाला उद्याची चिंता आहे. कसं होईल? देणं होईल का? नाही झालं तर चार चौघामध्ये तो व्यक्ती बोलेल मला. आम्हाला चिंता आहे, परंतु आम्ही चिंता न करता आम्ही देवावरती भिस्त ठेवून आम्ही काम करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मोशेला परमेश्वराने सांगितलं त्यानुसार प्रियांनो मोशेने काम केलं. त्याच्या हातातली काठी त्याने उगारली आणि जे पाणी दुभांगू शकत नाही प्रियांनो, ते पाणी मोशेच्या त्या काठीच्या द्वारे परमेश्वराने दुभांगलं. आमचा सहाय्यक कोण आहे? म्हणा की माझा परमेश्वर माझा सहाय्यक आहे. कोण आहे तुमचा सहाय्यक? आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा. आता मागच्या व्यक्तीला सांगा, जिवंत देव परमेश्वर माझा सहाय्यक आहे. कोण सहाय्यक आहे तुमचा? काही जण जिवंत देव म्हणतात, काही जण परमेश्वर म्हणतात. हालेलुया. तसंच आहे. तो जिवंत परमेश्वर देव तुमचा सहाय्यक असताना तो तुम्हाला कदापि लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, ज्या कामामध्ये तुम्ही आहात, ज्या ठिकाणामध्ये तुम्ही आहात, ज्या परिवारामध्ये तुम्ही आहात, ज्या कॉलनीमध्ये तुम्ही आहात, त्या प्रत्येक ठिकाणामध्ये तुमचा परमेश्वर तुमचा सहाय्यक आहे. जिवंत देवाची सहायता तुम्हाला आहे. आणि जर जिवंत देवाची सहायता जर तुम्हाला आहे, तर तो परमेश्वर कदापि तुम्हाला तो सोडणार नाही. तो तुमचा सहाय्यक बनेल. वचन वाचूया. इब्री 4 वचन 15 आणि 16. हिब्रू चॅप्टर 4 वर्स 15 and 16. इब्री 4 15 आणि 16 वाचूया प्लीज. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. हालेलुया. फार सुंदर हे वचन या ठिकाणामध्ये दिलंय की आम्हाला ऐन वेळा सहाय्यतेसाठी आम्ही तो आमच्या विनंतीकडे किंवा आमच्या समस्याकडे तो कदापि दुर्लक्ष करत नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की परमेश्वर आमची समस्या दिसत नाही. कधी कधी विचार येतो बरं का, असा आपण मनुष्य आहोत, की परमेश्वराला आमची अडचण दिसत नाही का? त्या परमेश्वराचे डोळे असे आहेत की तो एका नजरेमध्ये सर्व जगाला आणि सर्व मनुष्याला तो पाहू शकतो. एका नजरेमध्ये त्याच्या नजरेसमोर प्रत्येक व्यक्ती आहे. कधी विमानात बसलात का? प्रार्थना करा, प्रभू बसवेल तुम्हाला. ती गोष्ट सुद्धा देवाला अशक्य नाहीये. ती गोष्ट सुद्धा त्यानेच निर्माण केलेली आहे. विमानात बसल्यानंतर ना, जे मनुष्य आहेत, सर्व मनुष्य, जसं आपण डोंगरावरती गेल्यानंतर जी जनावर आहेत आपल्याला छोट छोटे दिसतात मुंग्यासारखे, तसं विमानातून ज्या वेळामध्ये तुम्ही सर्व मनुष्याला जर तुम्ही पाहाल ना, मुंग्यासारखं दिसाल. आणि फार अंतरात गेल्यानंतर ना ते सुद्धा दिसणार नाही. सो आपण जरी या ठिकाणामध्ये संख्येने आहोत, परंतु परमेश्वरासमोर फार छोटे आहोत. आम्ही फार छोटे आहोत. प्रत्येकांना तो पाहतोय, प्रत्येकांना तो निरखतोय, प्रत्येकांच्या अंतःकरणाच्या प्रत्येक गोष्टी तो कल्पना, प्रत्येक विचारांना तो जाणतो. म्हणून प्रियांनो,
आम्ही मनुष्यावरती भिस्त टाकत नाही, मनुष्यावरती आम्ही विश्वास ठेवत नाही, तर जिवंत परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवणारे लोक आहोत. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणामध्ये जसं वचन आम्हाला पाहायला मिळतं, वचन स्पष्ट ही गोष्ट करत आहे, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. म्हणजे आमच्याबद्दलची सहानुभूती त्याला आहे. सहानुभूती जर त्याला नसती तर पियानो त्याने मला मदत केली नसती. त्याला माहिती की आम्ही किती दुर्बल आहोत. आमचं एक लिमिटेशन आहे, विचार करण्याचं लिमिटेशन आहे, कुठलं काम करण्याचं लिमिटेशन आहे, काही गोष्टी सहन करण्याची लिमिटेशन आहे, एक सीमा आहे, त्याच्यावरती नाही. ज्या व्यक्तीला सहन होत नाही तो व्यक्ती काय करतो? सुसाईड करून टाकतो. सहन होत नाही, राईट. त्याच्या लिमिटच्या बाहेर ती गोष्ट त्याला वाटते की मी आता हे करू शकत नाही. परंतु प्रभूच्या लोकांना परमेश्वराने इतकं प्रखर केलेलं आहे की परमेश्वर त्यांना प्रत्येक स्थितीमध्ये, त्यांच्या दुर्बलतेमध्ये परमेश्वर त्यांना सहायता करतो. म्हणून पियांनो, विश्वासणारा इतका दृढ असतो की त्याच्या जीवनावरती किती प्रकारचे आघात जरी झाले, किती प्रकारच्या समस्या जरी त्याच्या जीवनामध्ये उद्भवल्या, तरी तो इझिली परमेश्वर त्याला बाहेर काढतो. इझिली. मिस्री सर्व सैन्यांना वाटलं, फारोला सुद्धा वाटलं की आता हे इस्रायल लोक आता पाण्यामध्ये एकतर मरतील किंवा सर्व फारोच्या सैन्यांच्या हातून ते मरतील. जी गोष्ट विचार कोणी करू शकत नाही अशी गोष्ट परमेश्वर घडवतो बरं का. हालेलुया. कुठल्याही व्यक्तीच्या विचारात सुद्धा अशी गोष्ट येऊ शकत नाही अशी गोष्ट परमेश्वर करतो. फारोच्या सैन्याला आणि फारोला सुद्धा विचार आला नसेल की तांबडा समुद्र यांच्यासाठी दुभांगल्या जाईल आणि हे कोरड्या भूमीतून चालत जातील. जी गोष्ट कोणी विचार करू शकत नाही, इमॅजिन करू शकत नाही, अशा गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये घडवून आणतो. आणि म्हणून लोकांना आश्चर्य वाटतं, ही गोष्ट कशी घडली, ही गोष्ट कशी घडून आली? कारण आमचा सहाय्यक आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. तो परमेश्वर म्हणतो, मी तुझे सहाय्यही करीतो. आमचा परमेश्वर आमचा सहाय्यक आहे. हालेलुया. मनुष्याची सहायता पियानो ही तोडकी आहे. मनुष्याची सहायता ती सुद्धा काही वेळापुरती आहे. परंतु परमेश्वर ज्या वेळामध्ये सहायता करतो ना, तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत करतो, तो सोडत नाही. इस्रायल लोकांना त्याने मिस्रातून बाहेर काढलं, त्या परमेश्वराने अजूनही त्यांना सोडलं नाही बरं का. हालेलुया. याला हजारो वर्ष झालेत, हजारो वर्ष झालेत, तरी सुद्धा परमेश्वराने इस्रायलाला आज सुद्धा सोडलेलं नाही. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की त्यांच्याकडे ज्या तंत्रज्ञान आहे यावरती सगळ्या गोष्टी, जगातल्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. ही कृपा परमेश्वराची त्या देशावरती, त्या राष्ट्रावरती, त्या लोकांवरती आहे. हालेलुया. आणि परमेश्वर त्याच्या लोकांना कदापि सोडत नाही. आणि म्हणून पियांनो, परमेश्वराला आपल्याबद्दल सहानुभूती आहे. वचन आम्हाला सांगतं की तर आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. सो आम्हाला सहायतेसाठी आमचा प्रभू आमच्या बरोबर तो कायम आहे. ही तिसरी गोष्ट आम्ही पाहिली की परमेश्वराबरोबर, प्रभू बरोबर चालण्याने आम्हाला सहाय्यता मिळते, मदत मिळते. चौथी गोष्ट आम्ही पाहूया. ही चौथी गोष्ट फार महत्वाची आहे. या चारही विशेष गोष्टी आहेत आणि या गोष्टी जर आम्हाला लक्षात आल्या तर आम्ही प्रभूच्या बरोबर चालणं कदापि सोडणार नाही. परमेश्वराशिवाय चालणे ही अनावश्यक संघर्ष आहे. संघर्ष आहे. अनेकांना वाटतं की माझ्याकडे ज्ञान आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, माझ्याकडे चातुर्य आहे, माझ्याकडे अनुभव आहे, शिक्षण आहे, पैसा आहे, पद आहे. या सगळ्या गोष्टी शून्य आहे बरं का. शून्य, शून्य, काहीच नाही. हालेलुया. कारण असे लोक सुद्धा मी पाहिलेत की जे हतबल झालेत, निराश झाले आणि त्यांनी प्रभूकडे येऊन त्यांनी गुडघे टेकले, प्रभूकडे येऊन त्यांनी प्रार्थना केली. चांगले चांगले अधिकारी मी बघितले, चांगल्या चांगल्या पोस्ट मधले राजकीय लोक सुद्धा बघितलेत. स्वतः मी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. म्हणून पियानो, पद महत्वाचं ठरत नाही, पैसा महत्वाचा ठरत नाही, शिक्षण महत्वाचं ठरत नाही, अनुभव महत्वाचा ठरत नाही, तर परमेश्वरच सर्व समर्थ ठरतो. म्हणून
जर आम्ही परमेश्वराबरोबर चालत नाही तर ही अनावश्यक आम्हाला संघर्ष करावा लागेल. अनावश्यक की आम्हाला संघर्ष करण्याची गरज पडत नाही ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वराबरोबर प्रभू बरोबर आम्ही चालतो. परंतु जो व्यक्ती त्याला माहिती आहे की परमेश्वराबरोबर मी चाललं पाहिजे तरी सुद्धा तो परमेश्वराबरोबर चालत नाही, त्याला अनावश्यक प्रियानो संघर्ष करावा लागतो. जी गोष्ट फार सोप्याने होऊ शकते त्याला फार स्ट्रगल करावे लागते. ग्रॅज्युएशन किती वर्षात व्हायला पाहिजे? अहो ग्रॅज्युएशन किती वर्षात व्हायला पाहिजे? 3 वर्षामध्ये. 5-5 वर्ष जातात, 10-10 वर्ष जातात तरी ग्रॅज्युएट तो होत नाही. हा संघर्ष आहे. संघर्ष आहे की तो व्यक्ती परमेश्वराबरोबर चालत नाही प्रामाणिकपणे. हालेलुया. प्रामाणिकपणे चालणं फार गरजेचं आहे. चालणं आणि प्रामाणिकपणे चालणं यामध्ये सुद्धा फरक आहे. हालेलुया. सो आम्हाला प्रत्येकाला निश्चय करणं गरजेचं आहे की मी आज परमेश्वराबरोबर चालेल. अनावश्यक प्रियांनो आम्हाला संघर्ष करण्याची गरज पडणार नाही, कारण जेव्हा आपण प्रभू बरोबर चालत नाही तेव्हा आपल्याला फार संघर्ष आपल्या जीवनामध्ये करावा लागतो. कारण तो व्यक्ती स्वतःवरती अवलंबून असतो. त्याला वाटतं की माझ्याकडे ज्ञान आहे, बुद्धी आहे, चातुर्य आहे, शिक्षण आहे, पद आहे, पैसा आहे. तो स्वतःवरती अवलंबून असतो आणि स्वतःला अनेक गोष्टी त्याला शोधाव्या लागतात आणि ही गोष्ट त्याच्यासाठी फार कठीण बनते, कठीण होऊन बसते. हालेलुया. संघर्ष करावा लागतो ज्ञानाच्या जोरावरती, अनुभवाच्या जोरावरती. अंधकारातून त्याला मार्ग शोधावा लागतो, परंतु त्याला माहिती आहे की परमेश्वर माझा मार्गदर्शक आहे, तरी सुद्धा तू ती गोष्ट विसरून जातो. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया योहान वर्तमान याचा अध्याय 8 आणि वचन 12 मध्ये. जॉन चॅप्टर 8 वर्स 12. योहान 8 आणि वचन 12. पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे, जो मला अनुसरतो. अनुसरण करणं म्हणजे काय? कॉपी करणं. काय करणं? कॉपी करणं. हिंदीमध्ये काय म्हणलं जरा वाचा जरा. यीशु ने फिर लोगों से कहा, जगत की ज्योति मैं हूँ. जो मेरे पीछे हो लेगा वो अंधकार में न चलेगा परंतु जीवन की ज्योति पाएगा. ओके. जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे मागे चालतो, जो येशू ख्रिस्ताची कॉपी आपल्या जीवनामध्ये करतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्याला जगायचंय. येशू ख्रिस्त जसं या जगामध्ये जगला, येशू ख्रिस्त जसा पारखला गेला तसा आम्हाला सुद्धा पारखला जाईल. आम्हाला सुद्धा अनेक कठीण परिस्थितीला, अनेक कठीण प्रसंगाला आम्हाला सुद्धा सामोरं जावं लागेल. परंतु या प्रत्येक स्थितीमध्ये आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. ही गोष्ट आम्हाला विसरायची नाही. तो आमच्या बरोबर चालेल असं म्हणलेलं आहे. हालेलुया. कारण आम्ही वचनामध्ये वाचलं लेविया 26 आणि वचन 12 मध्ये की तो आमच्या बरोबर वावरेल. थोडस मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन मध्ये थोडासा फरक आम्हाला वाटेल, परंतु ज्या वेळामध्ये आम्ही परमेश्वराचं वचन इंग्लिश मध्ये वाचतो, वचन आम्हाला सांगतं की तो आमच्या बरोबर चालेल. आमच्या बरोबर जिवंत देव ज्या वेळामध्ये चालेल, अनावश्यक जो संघर्ष आम्हाला करावा लागतोय ना, तो संघर्ष आम्हाला करण्याची वेळ येणार नाही. फार स्ट्रगल करावे लागते, फार अडचणींना सामोरं जावं लागतं. किती जणांना असं होतं बरं? एक गोष्ट फार सोप्या पद्धतीने होत नाही, सोप्या पद्धतीत घडत नाही. फार स्ट्रगल करावी लागते, फार संघर्ष करावा लागतो, कठीण गोष्ट बनते. बऱ्याच जणांना आहे. तुम्ही प्रभू बरोबर चाला, खऱ्या अर्थाने चाला. प्रभू तुम्हाला तुमचा सहाय्यक आहे, तो तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. अनावश्यक तुम्हाला संघर्ष करावाच लागणार नाही. प्रामाणिकपणे प्रभू बरोबर चाला. हालेलुया. प्रामाणिकपणे. आणि जो व्यक्ती प्रामाणिकपणे प्रभू बरोबर चालेल, या ठिकाणामध्ये सांगितल्यानुसार प्रभू येशू ख्रिस्ताने जी गोष्ट या वचनामध्ये नमूद केलेली आहे की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा काय राहील? फक्त प्रकाश नाहीये, जीवनाचा प्रकाश म्हणलाय.
हालेलुया. प्रकाश, जीवनाचा प्रकाश यामध्ये फरक आहे. हा जीवनाचा प्रकाश की त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये त्याला प्रभूकडनं प्रकाश मिळेल, रिव्होलेशन मिळेल की त्याने या स्थितीमध्ये काय करायला पाहिजे. ते ज्ञान मिळेल, ते निर्णय त्याला मिळेल, ती बुद्धी त्याला मिळेल, त्याला योग्य मार्गदर्शन मिळेल की त्याने जीवनाच्या प्रकाशाच्या द्वारे त्याला योग्य गोष्टी समजेल की त्याने कोणत्या स्थितीमध्ये काय करायला पाहिजे. आज अनेक या ठिकाणामध्ये वयस्कर बरेच जण बसलेले आहेत. त्यांना तुम्ही विचारू शकता की त्यांच्या जीवनामध्ये किती चढ उतार येऊन गेले. मी असेही विश्वासणारे पाहिलेत की ज्यांचं वय फार पुष्कळ आणि त्यांच्या निर्णयाने परमेश्वराने त्यांना योग्यरित्या चालवलं, कारण प्रभूचं वचन त्यांच्या अंतःकरणामध्ये होतं. हालेलुया. त्यांच्या जीवनामध्ये जीवनाचा प्रकाश होता आणि जीवनाचा प्रकाश दुसरा तिसरा कुठून येत नाही बरं का. एकमेव स्थान आहे जीवनाचा प्रकाश देणार, केवळ देवाचं वचन. जीवनाचा प्रकाश देवाच्या वचनामध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. जितकं जास्त तुम्ही हे वाचाल, जितकं जास्त तुम्ही मनन कराल, जितकं जास्त प्रियानो तुम्ही यामध्ये गुढ व्हाल, तितका जास्त तो तुमच्या जीवनाचा प्रकाश जास्त प्रकाशित होईल, तितका जास्त प्रभावित होईल. तुमचं बोलणं हे वचना व्यतिरिक्त असणार नाही, तुमचं आचरण वचना व्यतिरिक्त असणार नाही, तुमचं वागणं हे वचना व्यतिरिक्त असणार नाही, सर्व काही प्रभूच्या वचनानुसार असेल. आणि म्हणून या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ही गोष्ट नमूद केलेली आहे की जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार, तो अंधारात मुळीच चालणार नाही, मुळीच नाही. किती समस्या त्याच्या जीवनामध्ये येतील, किती अडखळणं त्याच्या जीवनामध्ये येतील, कितीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु जीवनाचा प्रकाश त्याच्या जीवनामध्ये असल्या कारणाने तो प्रत्येक कार्यामध्ये प्रभू त्याला सिद्धीच नाही. हालेलुया. बिकॉज आवर गॉड इज विथ अस. आपला परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि जर आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तो जर आमच्या बरोबर चालत आहे, तर तो परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना प्रत्येक गोष्ट शक्य करेल. तो परमेश्वर आम्हाला सांत्वना देईल, तो परमेश्वर आम्हाला समाधान देईल, तो परमेश्वर आमचा सहाय्यक होईल, तो परमेश्वर आमचा अनावश्यक जो संघर्ष आहे तो टाळून आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये विजयशाली करेल. विजयशाली तो करेल प्रत्येक गोष्टीमध्ये. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या नोकरीच्या जीवनामध्ये, तुमच्या व्यवसायाच्या जीवनामध्ये, तुमच्या शिक्षणाच्या जीवनामध्ये, तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अनावश्यक जो तुमचा संघर्ष आहे तो टळून परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल, परमेश्वर तुम्हाला मदत करेल. कारण आमचा परमेश्वर आमच्या बरोबर चालणारा. आणि आता आमची निश्चय करण्याची वेळ आहे की आम्हाला परमेश्वर बरोबर चालायचंय. हालेलुया. कारण परमेश्वराच्या वचनात आम्ही वाचलं, परत एकदा त्या वचनाकडे आम्ही जाऊया. मिखा 4 आणि वचन 5 मध्ये की पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदा सर्व काळ आम्ही चालू. अनुवाद 5 आणि वचन 33 आम्ही वाचूया. अनुवाद 5 आणि वचन 33 मध्ये म्हणलेलं आहे की आम्हाला त्याच मार्गाने चालायचंय की म्हणजे आम्ही जिवंत राहू आणि आमचं कल्याण होईल. हालेलुया. आम्हाला आज त्याने त्याचा मार्ग दाखवलाय, आज त्याचे वचन आम्हाला त्याने स्पष्ट केलेलं आहे. आणि जर आम्ही त्याच्या मार्गाने चालू, त्याच्या मार्गाने आपलं जीवन आम्ही जगू, तर प्रियांनो ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या आज तुमच्यासाठी शक्य होतील. आज तुम्हाला सांत्वनाची गरज आहे, समाधानाची गरज आहे, दिलासाची गरज आहे, तर तो परमेश्वर तुम्हाला या गोष्टी आज तुम्हाला देईल. जर आज तुम्हाला सहायतेची, मदतीची गरज आहे, तर आज परमेश्वर तुम्हाला मदत देईल, सहायता देईल. आज जर तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, तर तो संघर्ष आज तुमच्या जीवनात संपणार आहे, कारण तुम्ही परमेश्वराच्या मार्गावरती चालण्याचा निश्चय केलेला आहे आणि परमेश्वर तुमचा सहाय्यक आहे. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला प्रत्येकाला तो आशीर्वादित करो. आमेन. आमेन.